नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी विषय मराठी। आज आपण मराठी लेखन विषयक नियम यामध्ये ह्रस्व दीर्घ व अनुस्वार लेखनाबाबतचे नियम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग आपण मराठी लेखन विषयक नियम समजून घेऊया। विद्यार्थी मित्र हो, लेखन विषयक नियमांमध्ये काही शब्द नेहमी येत असतात। आता हे जे शब्द आहेत, या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा अर्थ आपल्याला माहिती असेल तर नियमामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तो नियम आपण कोणत्या अर्थानं घ्यायला पाहिजे, कसा तो नियम आपण समजून घ्यायला पाहिजे हे आपल्या लक्षात येते। आणि म्हणून या नियमांमध्ये जे विशिष्ट शब्द वापरले जातात त्यांचा अर्थ आपण सर्वप्रथम समजून घेऊ। पहा, शीर्षबिंदू म्हणजेच अनुस्वाराबद्दल अक्षरावर दिले जाणारे टिंब, त्याला आपण शीर्षबिंदू असं म्हणायचं आहे। आकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाचा शेवट अ या स्वराने होतो त्याला आकारांत शब्द असे म्हणतात। आकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाचा शेवट आ या स्वराने होतो त्याला आकारांत शब्द असे म्हणतात। इकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाचा शेवट ई या ह्रस्व स्वराने होतो त्याला आपण इकारांत शब्द असं म्हणायचं आहे। आता इकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाचा शेवट ई या दीर्घ स्वराने होतो त्याला आपण इकारांत शब्द असं म्हणायचं आहे। आता उकारांत शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दाचा शेवट उ या ह्रस्व स्वराने होतो त्याला उकारांत शब्द म्हणायचं। तर उकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाचा शेवट उ या दीर्घ स्वराने होतो त्याला उकारांत शब्द असं म्हणायचं आहे। आता उपांत्य इकार म्हणजे शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या आधीचे ई स्वर असलेले अक्षर, त्याला आपण उपांत्य इकार असं म्हणणार आहोत। उपांत्य उकार म्हणजे काय, तर शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या आधीचे उ स्वर असलेले अक्षर, त्याला आपण उपांत्य उकार असे म्हणणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, हे सगळे शब्द आणि या सगळ्या संकल्पना आपण समजून घ्यायच्या आहेत। म्हणजे नियमांमध्ये हे जेव्हा शब्द येतात तेव्हा नियमाचा अर्थ आपल्याला जर लावता यायला हवा असं आपल्याला वाटत असेल तर या संकल्पनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे। आता आपण ह्रस्व दीर्घ संबंधातला एक नियम अभ्यासणार आहोत। तर तो नियम आहे, मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार उकार सामान्यतः ह्रस्व असतात। आता साधा आणि सोपा असा हा नियम आहे की जे मराठी शब्द आहेत त्या मराठी शब्दांमध्ये जोडाक्षर असल्यास आणि त्याच्या पूर्वी जर इकार उकार आला असेल तर तो सर्वसामान्यपणे ह्रस्व असतो। आता याची उदाहरणं समजून घेतल्यानंतर आपल्याला हा नियम चांगल्या प्रकारे समजणार आहे। आता उदाहरणार्थ काय, तर पहा, कुस्ती असा शब्द आहे। आपण जर बघितलं इथे तर याच्यामध्ये जोडाक्षर जे आहे ते दुसरं आहे, म्हणजे स अर्धा आहे आणि त्याला ती दीर्घ आहे आणि अशा पद्धतीनं कुस्ती असा शब्द तयार झालेला आहे। म्हणजेच इथे आपण जर बघितलं तर जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार उकार सामान्यतः ह्रस्व असतात। म्हणजे जोडाक्षर इथं जे स्ती आहे त्याच्या अगोदरचा उकार जो आहे कला, तर तो ह्रस्व असल्याचं आपल्याला दिसतं। म्हणजेच काय, आता आपण जी उदाहरणं पाहणार आहोत त्यावरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर असणार आहे आणि या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचं नीट निरीक्षण आपण करायचं। काय आढळेल, तर या अक्षरांतील उकार इकार हे ह्रस्व आहेत हे तुम्हाला दिसून येईल। जसं कुस्ती या शब्दामध्ये आपण जर बघितलं तर स्ती हे जोडाक्षर आहे आणि त्याच्या अगोदर आलेला जो उकार आहे तर तो ह्रस्व आहे, तो कु असा जो उकार आहे कला, तर तो ह्रस्व उकार इथं दिलेला आपल्याला दिसतो। आणि या नियमाप्रमाणे हा शब्द इथं तयार झालेला आहे की जोडाक्षरापूर्वीचा इकार उकार, आता इथे उकार आहे आणि तो ह्रस्व असल्याचं आपल्याला दिसतं। आता पुढे काही उदाहरणं पाहूया। पहा, मुक्काम हा शब्द आहे, इथे जोडाक्षराला आपण काळ्या रेषेनं अधोरेखित केलेला आहे आणि त्याच्या अगोदरचा जो उकार आहे तर तो ह्रस्व असल्याचं आपल्याला दिसतं आहे।
पुढचा शब्द आहे पुष्कळ. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जोडाक्षर जे अधोरेखित केलेलं आहे तर त्याच्या अगोदरचा उकार जो आहे पू तर तो ऱ्हस्व आहे. आपण पुढचा शब्द पाहू. शिस्त असा शब्द आहे तर जोडाक्षर आहे स्त आणि त्याच्या अगोदरचा आलेला शी जो आहे म्हणजे इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. पुढचा शब्द आहे दुष्काळ. याच्यामध्ये जर आपण बघितलं श्का हे काय आहे जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वी आलेला उकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. पुस्तक असा जो शब्द आहे त्याच्यामध्ये स्त हे जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वी आलेला उकार जो आहे पू तर तो ऱ्हस्व आहे. चिठ्ठी याच्यामध्ये ठी हे काय आहे जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वी आलेला इकार म्हणजे ची जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. डुक्कर असं शब्द आहे आणि त्याच्यामध्ये कला क जोडलेला आहे जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वी आलेला उकार जो आहे डू तर तो ऱ्हस्व आहे. बिल्ला असा शब्द आहे. ला इथं आपण अधोरेखित केलेला आहे ते जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वी आलेला इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. चिक्की असा शब्द आहे. इथं की हे काय आहे जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वी आलेला ची जो आहे तर तो ऱ्हस्व आहे म्हणजे इथे इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. म्हणजे इथं आपण ही सगळी उदाहरणं बघितली तर या उदाहरणांवरून आपल्याला हे लक्षात येत आहे की जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचं इकार उकार जो आहे तर तो सामान्यतः ऱ्हस्व असतो आणि या सगळ्या शब्दांमध्ये जोडाक्षरापूर्वीचा उकार इकार हे ऱ्हस्व आहेत हे आपल्या आता लक्षात आलेलं आहे. आता आपण आणखी काय करू काही उदाहरणं पाहू. पहा पुन्हा आपण हा शब्द घेतलेला आहे. इथे सुद्धा जोडाक्षराला अधोरेखित केलेला आहे आणि पू जो आलेला आहे म्हणजे उकार जो आलेला आहे जोडाक्षराच्या अगोदरचा तर तो ऱ्हस्व आहे. बुट्टी असा शब्द आहे. इथे टला ट जोडलेला आहे ते जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वीचा उकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे बू असा आहे. पुढचा शब्द आहे दिक्कत. इथे कला क जोडलेला आहे ते जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वीचा इकार जो आहे दी तर तो ऱ्हस्व आहे. पुढचा शब्द आहे भिस्त. इथं स्त हे जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वी आलेला इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. पुढचा शब्द आहे निर्बंध आणि याच्यामध्ये ब वरती रफार आहे. तो शब्द आपण अधोरेखित केला कारण ते जोडाक्षर आहे आणि त्याच्यापूर्वीचा आलेला इकार जो आहे नी तर तो ऱ्हस्व आहे. जिल्हा असा शब्द आहे. ह्याच्यामध्ये ल्हा असं हे जोडाक्षर आलेलं आहे आणि त्याच्यापूर्वीचा इकार जो आहे जी तर तो ऱ्हस्व आहे. चुप्प असा आपण शब्द वापरतो. इथे पला प जोडलेला आहे ते जोडाक्षर आलेलं आहे आणि त्याच्यापूर्वीचा आलेला उकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. गुच्छ तर इथं आपण जोडाक्षराला अधोरेखित केलेला आहे आणि त्याच्या अगोदरचा जो उकार आहे तर तो ऱ्हस्व आहे. खिल्लार असा शब्द आहे. इथे ला असं जोडाक्षर आलेलं आहे आणि त्याच्यापूर्वीचा इकार जो आहे खी तर तो ऱ्हस्व आहे. मुश्किल असा शब्द आहे. इथे सुद्धा शकी याला आपण जोडाक्षराला अधोरेखित केलं आणि त्याच्या अगोदरचा जो उकार आहे तर तो ऱ्हस्व आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हा जो नियम आहे तर तो नियम आपल्याला आता समजलेला आहे. परंतु या नियमाला सुद्धा काही अपवाद आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे की तत्सम शब्दांतील. आता तत्सम म्हणजे कोणते शब्द? जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आले आहेत जसेच्या तसे आलेले आहेत तर त्या शब्दांच्या बाबतीमध्ये हा नियम जो आहे तो अपवाद ठरतो. कारण इथे तो नियम काय सांगतो तर इथे आपल्याला तत्सम शब्दांच्या बाबतीतला नियम काय की तत्सम शब्दातील जोडाक्षरापूर्वीचं इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात. म्हणजे आपण जर बघितलं की जोडाक्षरापूर्वीचा इकार असेल उकार असेल तर तो काय असतो ऱ्हस्व असतो. परंतु इथं आपण जर बघितलं तर तत्सम शब्दामध्ये जर जोडाक्षरापूर्वीचं जे काही इकार उकार ऱ्हस्व असेल संस्कृत शब्दाप्रमाणे तर तो ऱ्हस्वच राहणार आहे आणि जर संस्कृत शब्दाप्रमाणे तो दीर्घ असेल तर तो दीर्घच राहणार आहे. असं या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याची काही उदाहरण आपण बघू. समजा इथं पुण्य आहे तर इथे न्य हे जोडाक्षर आहे आणि त्याच्या अगोदर आलेला पू जो आहे उकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. अर्थात आपल्या मगाच्या नियमाप्रमाणे हा शब्द बनलेला आहे. हा तत्सम शब्द आहे आणि इथं जसा आपल्याला दिलेला आहे तसाच उकार आपण काय करत असतो मराठीमध्ये देत असतो. आता इथे मात्र बघा तीक्ष्ण. इथं क्ष्ण याला आपण अधोरेखित केलेला आहे आणि आपला जो आपण नियम बघितला त्याच्यानुसार जोडाक्षरापूर्वीचं इकार जो आहे तो ऱ्हस्व यायला पाहिजे. परंतु हा संस्कृत शब्द आहे तत्सम शब्द आहे आणि इथं जशी वेलांटी तची दीर्घ आहे तशीच आपण त्या ठिकाणी लेखनामध्ये द्यायची आहे. म्हणजे हे तत्सम शब्द जे आहेत ते ह्या नियमाला अपवाद आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पूज्य इथे सुद्धा बघा की जोडाक्षरापूर्वीचा जो उकार आहे तर तो दीर्घ आलेला आहे तो तसाच आपण लिहायचा आहे. कारण तत्सम शब्द जसे संस्कृतमध्ये आहेत तसेच आपण मराठीमध्ये लिहित असतो आणि त्यामुळं तत्सम शब्दांच्या बाबतीमध्ये आपल्याला हा नियम जो आहे तर तो अपवाद ठरणार आहे. कीर्ती असा शब्द आहे. इथे आपण जर बघितलं तर जोडाक्षर तला दुसरी वेलांटी आहे
आणि त्यानंतर रफार दिलेला आहे त्याला, आणि ह्या जोडाक्षरापूर्वीचा जो इकार आहे तर तो सुद्धा इथं दीर्घ असलेला आपल्याला दिसतो. चूर्ण असा शब्द आहे आणि इथे जोडाक्षरापूर्वीचा जो उकार आहे तर तो दीर्घ असलेला आपल्याला इथं लक्षात येतो. पूर्व असा शब्द आहे, इथे सुद्धा जोडाक्षरापूर्वीचा उकार जो आहे तर तो दीर्घ आहे. म्हणजे यावरून आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जे नियम पाहत असतो त्या नियमाला सुद्धा काही अपवाद असतात. ते शब्द आपण जे आहेत तर ते जर आपण समजून घेतले तर आपल्याला हा नियम जो आहे तर तो लक्षात ठेवता येतो. आणि शिवाय शुद्ध लेखनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला लेखन करत असताना हे जर नियम माहिती असतील तर आपलं अशुद्ध लेखन होणार नाही. आणि हे सगळे नियम आणि त्या नियमाला काही अपवाद असतात ते पण आपण समजून घेतलेले आहेत. आता दुसरा नियम आपण ऱ्हस्व दीर्घाच्या बाबतीमध्ये समजून घेणार आहोत की मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास सामान्यतः ती ऱ्हस्व असतात. म्हणजेच ह्या अनुस्वारयुक्त अक्षरातील इकार उकार ऱ्हस्व असतात. आता उदाहरणाद्वारे आपल्याला हा नियम समजून घेता येणार आहे. पहा, इथं चिंच असा शब्द आहे. नियम काय सांगतो? मराठी व तत्सम शब्द म्हणजे मराठी असू देत किंवा संस्कृत भाषेतून जे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत ते शब्द असू देत की या शब्दांतील इकारयुक्त म्हणजे ज्याला इकार म्हणजे ज्या अक्षरामध्ये ई आलेला आहे आणि ती ऱ्हस्व वेलांटी असेल किंवा ऊ आलेला असेल तर तो उकारयुक्त अक्षर असेल आणि त्याच्यावरती जो अनुस्वार आहे तर तो सर्वसाधारणपणे जर द्यावा लागत असेल तर ती जी काही इकार उकार असणार आहेत तर ती ऱ्हस्व असणार आहेत. म्हणजेच ह्या अनुस्वारयुक्त अक्षरातील इकार उकार ह्रस्व असतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे आपण जर बघितलं तर चिंच हा शब्द जो आहे तर याच्यामध्ये बघा की ची वरती अनुस्वार आलेला आहे आणि इथे जे काही इकार आहे तर तो दीर्घ असलेला आपल्याला दिसतो. आता लिंबू असा शब्द आहे, इथे सुद्धा बघा ली वरती अनुस्वार आहे आणि इथे लची वेलांटी जी आहे तर ती ऱ्हस्व आहे म्हणजे इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. बिंदू याच्यामध्ये सुद्धा बी वरती अनुस्वार आहे आणि इथे इकार जो आहे तर तो सुद्धा ऱ्हस्व आहे. तसं तुरुंग मध्ये सुद्धा आपल्याला हे आता लक्षात आलेलं असेल की ऱ्हस्व रू इथे आहे. उंच मध्ये सुद्धा ऊ ऱ्हस्व आहे. लिंग मध्ये जी वेलांटी आहे तर ती ऱ्हस्व वेलांटी आहे. इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. आपण जर अरविंद बघितलं तर इथं वी वरती अनुस्वार आलेला आहे आणि इथं जी इकार आहे तर तो ऱ्हस्व आहे. अरुंधती इथे सुद्धा आपण जर बघितलं तर रू ऱ्हस्व आहे आणि दिंडीमध्ये सुद्धा दी जी आहे किंवा इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. पिंडमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर प वरती इथे अनुस्वार आलेला आहे आणि तो जो इकार आहे तर तो ऱ्हस्व असलेला आपल्याला दिसतो. किंकाळीमध्ये सुद्धा आपण जर लक्षात घेतलं तर हाच नियम इथं लागू पडतो की इकार व उकारयुक्त अक्षरावर जर अनुस्वार आलेला असेल तर सामान्यतः ती ऱ्हस्व असतात. इथे सुद्धा क ची जी वेलांटी आहे तर ती ऱ्हस्व वेलांटी आहे. म्हणजेच इथं हा नियम जो आहे तर तो इथं आपल्याला लक्षात येतो. चिंतामध्ये सुद्धा इथं इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. पिंडमध्ये सुद्धा इकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे. पुरचुंडीमध्ये उकार जो आहे तो ऱ्हस्व आहे. पुंगीमध्ये सुद्धा आपण जर उकार बघितला तर तो ऱ्हस्व आहे. धुंदमध्ये उकार ऱ्हस्व आहे. चिंधीमध्ये उकार ऱ्हस्व आहे. अशा पद्धतीने आपण हे समजून घेतलं. आता पुन्हा एकदा पाहू की चिंच इथे सुद्धा बघा आपण जे शब्द अक्षर जे अधोरेखित केलेले आहेत तर ती ऱ्हस्व असलेली दिसतात आणि या प्रत्येक अधोरेखित केलेल्या अक्षरावरती काय आहे की शीर्षबिंदू आहे किंवा ते अनुस्वार आहे. आणि अशा पद्धतीनं उकार असेल इकारयुक्त जे अक्षर असतील आणि त्याच्यावरती जर अशा पद्धतीनं अनुस्वार असेल तर मग ही सगळी जी अक्षरं असतात तर ती सामान्यतः ऱ्हस्व असतात. आणि आपण इथं आता पुन्हा एकदा पाहू की वरील शब्द अनुस्वारयुक्त आहेत म्हणजे चिंच, लिंबू, बिंदू, तुरुंग, उंच, लिंग. आणि इथे जर आपण बघितलं तर अनुस्वारयुक्त जी अक्षरं आहेत तर ती सगळी ऱ्हस्व आहेत. आणि मग ती मराठी असू देत किंवा तत्सम म्हणजे संस्कृत मधले असू देत तर ती ऱ्हस्वच राहिलेली दिसतात. म्हणजे अनुस्वारयुक्त अक्षरे ह्रस्व आहेत हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. अरविंद आपण जर बघितलं, अरुंधती आपण जर बघितलं, दिंडी शब्द आपण पाहिला, पिंड शब्द आपण पाहिला, किंकाळी आपण शब्द पाहिलेला आहे. इथं चिंता हा शब्द पाहिलेला आहे. पिंड हा शब्द आपण पाहिलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की हे सगळे जे शब्द आहेत तर ते अनुस्वारयुक्त आहेत. आणि यातील अनुस्वारयुक्त अक्षराकडे नीट पाहिल्यास काय जाणवतं तर शब्द मराठी असो वा तत्सम अनुस्वारयुक्त अक्षरे ऱ्हस्व आहेत. इथं पुन्हा काही उदाहरणं आपण पाहतो आहोत. डाळिंब इथे अनुस्वारयुक्त अक्षर जे आहे ते ळ आहे आणि तो जो इकार आहे तर तो ऱ्हस्व आहे. तसं भिंग, भिंगमध्ये भी ऱ्हस्व आहे.
खुंटीमध्ये उकार जो आहे तो ऱ्हस्व आहे, पुंचकामध्ये उकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे, चिंतनमध्ये इकार जो आहे तो ऱ्हस्व आहे, कुटुंबमध्ये उकार जो आहे तो ऱ्हस्व आहे, चुंबकमध्ये उकार जो आहे तो ऱ्हस्व आहे, झुंजमध्ये जो उकार आहे तो ऱ्हस्व आहे, धिंडमध्ये जो इकार आहे तर तो ऱ्हस्व आहे, पिंजरामध्ये जो इकार आहे तर तो ऱ्हस्व आहे, खिंडमध्ये जो इकार आहे तर तो ऱ्हस्व आहे. अशा पद्धतीने आपण हा नियम समजून घेतला. आता आपण अनुस्वाराशी संबंधित काही नियम समजावून घेणार आहोत. की पहा, इथं नियम असा आहे पहिला अनुस्वाराशी संबंधित, की मराठीत स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल. आता अनुनासिक म्हणजे काय? ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्याला आपण अनुनासिक असं म्हणत असतो. तर मराठीत स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. आता उदाहरणाद्वारे आपण हे समजून घेऊ. पहा, इथे पहिला शब्द आंबा आणि इथं आवरती अनुस्वार आहे आणि त्याचा स्पष्ट उच्चार त्या अनुस्वाराचा होतो आणि त्याच्यावरती आपण आवरती काय केलेला आहे? शीर्षबिंदू दिलेला आहे, म्हणजे अनुस्वार दिलेला आहे. गंमत, तंतू, तवरती आपण अनुस्वार दिलेला आहे. हिंग, संत, उंट, गुलकंद, अलंकार, वसंत, चिंच, गंगा, कंकण, निबंध, हे सगळे आपण जर शब्द बघितले तर इथे ज्या शब्दांवरती आपण अजून अनुस्वार दिलेला आहे तर त्याचा स्पष्ट असा उच्चार जो आहे तर तो होतो. आणि अशा पद्धतीनं स्पष्टोच्चारित जी अनुनासिक असतील तर त्यांच्याबद्दल आपण शीर्षबिंदू द्यायचा आहे आणि तो आपण इथं दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या शब्दांचं लेखन आपण मराठीमध्ये करतो. आता इथे पहा की याला जो नियम आहे तर तो असा आहे की संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या, की ज्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, की शब्दांतील अनुस्वार परसवर्णाने. आता परसवर्ण म्हणजे काय? म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचम वर्णाने लिहिण्यास हरकत नाही. आता पंचम वर्ण म्हणजे कोणता? तर क, च, ट, त, प असे आपण वर्णांचे काय केलेले आहेत? 5 गट केलेले आहेत. क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. आता प्रत्येक गटामध्ये जे शेवटचं अक्षर आहे तर त्याला आपण परसवर्ण असं म्हणत असतो. आणि आपल्याला अशा पद्धतीनं जे काही तत्सम शब्द आहेत तर ते तत्सम शब्द आपण परसवर्णानं लिहिण्यास हरकत नाही असं म्हटलेलं आहे. इथे जर आपण बघितलं तर रंग, पंकज, पंचमी, पंडित, अंबुज हे शब्द आपण मराठीमध्ये जसं त्याचं लेखन करतो त्याच पद्धतीनं केलेलं आहे. असं हे लेखन करायला काही हरकत नाही. परंतु हे सगळे शब्द तत्सम शब्द आहेत आणि हे तत्सम शब्द आपण परसवर्णाने सुद्धा लिहू शकतो. ते कसे लिहायचे? तर हे पहा की वरील शब्द हे तत्सम शब्द आहेत आणि हे शब्द आपण परसवर्णाने सुद्धा लिहू शकतो. म्हणजे रंग, पंकज, पंचमी, पंडित, अंबुज हे सगळे शब्द कसले आहेत? तत्सम शब्द आहेत. म्हणजे संस्कृत भाषेतून ते जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणजेच अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिक आपण वापरून हे शब्द लिहू शकतो. उदाहरणार्थ रंग, इथे अनुस्वार गेलेला आहे पहा पुढच्या शब्दामध्ये र आणि न, ग अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? पंचम वर्ण म्हणजे क गटातील जो पंचम वर्ण आहे न तर तो इथं आपण घेतलेला आहे. पंकज मध्ये सुद्धा आपण पंचम वर्ण घेतलेला आहे. अनुस्वार पुढच्या शब्दामध्ये आपण दिलेला नाही. पंचमी शब्द आपण अनुस्वार न देता पुढील प्रमाणे आपण लिहू शकतो. न असा उच्चार होतो. पंडित हा शब्द बाणातला न जो आहे तर तो आपण इथं दिलेला आहे अनुस्वाराच्या ऐवजी, कारण ड जे आहे ते ट, ठ, ड, ढ, न हे पंचमवर्ण त्या गटातला येतो म्हणून इथं आपण बाणातला न दिलेला आहे. अंबुजमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर प, फ, ब, भ, म म्हणजे प गटातील हे ब जो आहे वर्ण तर तो आहे आणि अनुस्वारानंतर जे अक्षर येतं तर ते अक्षर ज्या गटामध्ये येतं त्यातला तो पंचमवर्ण आपण द्यायचा असतो. इथे अंबुज हा शब्द जो आहे तो आपण अशा पद्धतीनं परसवर्णानं लिहू शकतो. म्हणजेच काय तर तत्सम शब्द जे असतात ते आपण अनुस्वाराच्या ऐवजी परसवर्णाने लिहायचे असतात आणि ते लिहिले तरी चालतात. फक्त हा नियम तत्सम शब्दांच्या बाबतीमध्ये आहे, कारण परसवर्ण लिहिण्याची पद्धत फक्त तत्सम शब्दांपुरतीच मर्यादित आहे. मराठीतील जे शब्द आहेत ते आपण अशा पद्धतीनं परसवर्णानं लिहिण्याऐवजी आपण काय करणार आहोत? ते अनुस्वार देऊनच लिहिणार आहोत. आता परसवर्णानं संस्कृतमधले जे शब्द आहेत ते अशा पद्धतीने लिहिता येतात. गंगा, गंगा आपण अनुस्वाराच्या ऐवजी तो शब्द पुढे लिहिलेला आहे. कुंज, कुंज, घंटा, घंटा, अंत, अंत, चंपक, 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 शंख, शंख, छंद, छंद अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? परसवर्णाने हे तत्सम शब्द लिहिलेले आहेत. आता जुनं साहित्य वाचलं तर असं लेखन दिसतं जुन्या साहित्यामध्ये, परंतु आजकाल अशी परसवर्णाने लिहिण्याची पद्धत जी आहे ती जुनी झाली आहे.
त्याच्याऐवजी अनुस्वारच वापरले जातात. आता पहा की मराठीतले जे शब्द आहेत निबंध, आंबा, खंत, संप, दंगा हे जर परसवर्णाने आपण लिहिलेले इथं शब्द दिसतात आणि हे शब्द जर आपण पहा की लिहिल्यानंतर सुद्धा वाचायला सुद्धा विचित्र वाटतात. लिहिलेले सुद्धा आपण कसे लिहिलेले आहेत की परसवर्णानं लिहिलेले आहेत असं आपण लिहित नाही, त्यामुळे ते बघायला सुद्धा आपल्याला विचित्र वाटतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण लेखन करत नाही, कारण हे तत्सम शब्द नाहीत. आणि अशा पद्धतीनं मराठीतले जे शब्द आहेत ते आपण अनुस्वार देऊनच लिहायचे आहेत. फक्त संस्कृत भाषेतले जे शब्द असतील तर ते आपण परसवर्णाने लिहायला हरकत नाही. आता पहा य, र, ल, व, श, श, स, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. आता आपण उदाहरणाद्वारे समजावून घेऊ. बघा इथं सिंह असा शब्द आहे, तर इथे बघा अनुस्वारानंतर काय आलेला आहे, ह आलेला आहे. म्हणजेच काय बघा की य, र, ल, व, श, श, स, ह यापैकी कुठलंही अक्षर असू दे की या अक्षरांपूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यायचा आहे. आणि मग इथं आपण काय केलेलं आहे, सिंह, संयम, मांस, संहार, संशय असे शब्द जे आहेत तर ते लिहिलेले आहेत. आता वरील शब्दांचे उच्चार जर आपण करत असताना कसे करतो, आता सुद्धा मी केलेले आहेत की सिंह, संयम, मांस, संहार, संशय असा आपण उच्चार करत असतो. पण या उच्चाराप्रमाणे असं आपण लेखन करायचं नाही. म्हणजे असं जरी उच्चार होत असले तरी लिहिताना हे शब्द तसे लिहू नयेत, ते अनुस्वार देऊनच लिहायचे आहेत. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की य, र, ल, व, श, श, स, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ आपण शीर्षबिंदू द्यायचा आहे. त्याचं लेखन हे अशा पद्धतीनं आपण उच्चाराप्रमाणे करायचं नाही. आता पुढचा एक असा नियम आहे की किंवा त्याची उदाहरणं जे आहेत ते आपण आता पुन्हा जास्तीचे पाहूया. की इथे बघा संरक्षण म्हणजे उच्चार करत असताना स नंतर व उच्चारतो आपण, पण लिहिताना आपण संरक्षण असंच लिहायचं आहे. संलग्न, संवाद, संसार, अंश, संस्कार, संस्था, संहार, संयुक्त, कंस, संज्ञा म्हणजे उच्चार होताना वेगळे होतात, परंतु त्या उच्चाराप्रमाणे आपण लिहायचं नाहीये. तर य, र, ल, व, श, श, स, ह यांच्यापूर्वी जे अनुस्वार असतील तर ते आपण शीर्षबिंदू देऊनच दाखवायचे आहेत, तसेच लिहायचे आहेत. उच्चाराप्रमाणे हे शब्द लिहायचे नाहीत. आता इथे आपल्याला स्वाध्यायामध्ये खालील शब्द परसवर्णाने लिहा असं म्हटलेलं आहे आणि ते शब्द आहेत घंटा, मंदिर, चंपा, चंचल, मंगल. हे सगळे शब्द कसले आहेत, तत्सम शब्द आहेत आणि हे आपल्याला इथं परसवर्णाने अशा पद्धतीने लिहायचे आहेत. घंटा हा शब्द अनुस्वाराच्या ऐवजी आपण परसवर्णाने पुढे लिहिलेला आहे. मंदिर हा शब्द म वरचा जो अनुस्वार आहे त्याच्या ऐवजी आपण न हा परसवर्ण इथं घेऊन तो शब्द लिहिलेला आहे. चंपा, चंपा, चंचल, चंचल, मंगल, मंगल अशा पद्धतीने आपण तो परसवर्णानं लिहायचा आहे. आता पहा खालील शब्द अनुस्वार वापरून लिहा असा प्रश्न विचारलेला आहे आणि इथे आपल्याला जंगल, चेंडू, संच, गोंधळ, बंब असे शब्द दिलेले आहेत. अर्थातच आपल्याला इथं काय करायचे, अनुस्वार द्यायचे आहेत. म्हणजे जंगल, चेंडू, संच, गोंधळ, बंब हे जे शब्द आहेत ते परसवर्णानं लिहिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा परसवर्ण जो आहे, पंचमवर्ण जो आहे तो काढायचा आहे आणि त्याच्याऐवजी आपण काय करायचं आहे इथे की तो जो अनुस्वार लिहून आपण तो शब्द लिहायचा आहे. म्हणजे जंगल इथं आपण पहिला जो शब्द आहे तर त्याच्यावरती अनुस्वार चुकून राहिलेला आहे, तर पुढे आपण अनुस्वार घालून तो जंगल असा शब्द लिहायचा आहे. चेंडूमध्ये सुद्धा आपण परसवर्ण काढायचा आहे आणि तो चे वरती अनुस्वार देऊन तो शब्द लिहायचा आहे चेंडू. तसंच संच, गोंधळ, बंब अशा पद्धतीने आपण अनुस्वार वापरून या शब्दांचं लेखन करू शकतो. म्हणजे आज आपण ऱ्हस्व, दीर्घ आणि अनुस्वार लेखनाबाबतचे नियम समजून घेतले. निश्चितपणानं तुम्हाला हे शब्द हे नियम जे असतील ते समजलेले असतील, उदाहरणं त्याची समजलेली असतील. आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा शुद्ध व्हावं असं आपल्याला जर वाटत असेल तर या नियमांचा आपण अधिक अभ्यास करायला पाहिजे आणि या नियमांप्रमाणे आपण लेखन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.